वाचायला मिळतो, प्रकृती सिद्धांत वाचायला मिळतो, तसंही काही उपलब्ध नाही आहे. त्यामुळे एकाएकी हे मोडीत काढायचं आणि ते खूप चांगलं आहे, त्याला माझ्या मते ते जर खरोखरच चांगलं साहित्यशास्त्र असेल तर ते जाणून घेतलं पाहिजे आणि मग आपण तर्काच्या साहाय्याने हे कसं आहे ते कसं आहे तुम्हाला असं शकतो. मुळात ते नाही आहे. पण आज जे काही आपल्याला उपलब्ध आहे तर मग अशी आम्ही उल्लेख केला त्याप्रमाणे ध्वनी सिद्धांत माझ्या मते सर्व कलांना लागू शकतो. म्हणजे एखाद्या चित्रामध्ये असं दाखवलं आहे की काही माणसं बसलेली आहेत, स्त्री आहेत, पुरुष आहेत आणि चित्रकाराने तिथे अंधार निर्माण केला. एकच दिवा जळतो आहे, समोर थाळी आहे, त्यात बटाटे ठेवले आहेत, भाजलेले बटाटे. कुटुंबाचं रात्रीचं जेवण सुरू आहे हे आपल्याला ते दिव्यावरून ते समोर जे आहे त्यावरून कळतं. त्याची बोटं जी आहे ती अगदी राठ आहेत आणि त्यातला प्रत्येक मनुष्य, स्त्री, पुरुष, मुलगी हे दुसरीकडे कुठेतरी बघताय. ते एकमेकांच्या सोबत संवाद करणार नाही, एकाची इकडे नजर आहे, दुसऱ्या तिकडे पाहतात. कुटुंबाच्या रात्रीच्या जेवणासाठी जपलेली ही माणसं हताश आहेत, कष्ट करणारी आहेत, हे आपल्याला पाहता पाहता कळतं. हाच आहे ध्वनी सिद्धांत. ध्वनीत होतो अर्थ. हे निवड एक चित्र नाही आहे, त्यातून तो आशय जो आहे तो हे सगळं पाहता पाहता एकदम ध्वनीत होऊन जातं. हे ध्वनीत होणं हे किती महत्वाचं आहे बातम्याच्या दृष्टीनं, तसंच चित्रकलेच्या बाबतीत सुद्धा, चित्रपटामध्ये सुद्धा एखादं दृश्य असेल. कशाला एक फोटोग्राफ सांगतो तुम्हाला. उंच उंच इमारती आहेत दोन्ही बाजूला, मग मध्ये एक लहानशी गल्ली आहे, रात्र झाली आहे कारण बिझनेस डिस्ट्रिक्टसून रहदारी नाही, माणसं नाही, काही नाही. तो एक बसला आहे माणूस खाली आणि त्याच्या समोर एक मांजर आहे, तो मांजराशी बोलतोय म्हणजे आपल्याला ऐकू येत नाही पण बोलण्याची ऍक्शन आहे. म्हणजे एक विराट असं एकाकीपण या फोटोग्राफमधून आपल्याला जाणवतं. ध्वनीचं व्यंजनाच आहे, व्यंजन आहे आणि या व्यंजनेचं रूपांतर जेव्हा आपल्या मनामध्ये होतं तेव्हा अतिशय मोठा असा आशय पटकन कळतो. तर हे जे काही आहे विचार, हा सिद्धांत, हा कसा काय मोडीत काढता येईल. हे आधुनिक कलेला लावून लावायला पाहिजे. ते लावता येईल. जी आर्ट आहे. हो. आणखी एक उदाहरण सांगतो, अत्यंत आधुनिक. सुधीर पटवर्धनाचं एक पेंटिंग आहे, 3 भाग आहेत त्या पेंटिंगचे. उजव्या बाजूला एक मनुष्य असा बसलेला आहे दुःखी खिन्न पद्धतीने. तिकडे बाळाचा पाळणा असतो तसा एक ठेवलेला आहे, मूल आहे. त्या मधली एक खोली आहे, त्यात अंधारा भाग आहे आणि इकडे डावीकडे एक स्त्री भिंतीला टेकून बाहेरच्या खिडकीमध्ये पाहते. मध्ये काय आहे असं दिसतं आपल्याला की माणसं आतमध्ये झोपलेली आहे, एकानंतर. मग दुसरा एकदम विचार येतो आणि आपण ठरावून जातो की माणसं बघा झोपलेली नाही आहे. हे पाहायला लागल्यानंतर कोणत्या शब्दामध्ये आपण त्याचं वर्णन करू शकतो? वर्णन नाही करू शकत. काहीतरी विनाशक गोष्ट घडलेली आहे याची जाणीव आपल्याला होते. म्हणजे इथे सुद्धा चित्रकार ज्या आकृती निर्माण करतो, जे स्थिती निर्माण करतो, ते त्यातून वाच्यार्थ येतो. ही खुर्ची आहे, हा टेबल आहे, हा माणूस आहे, बाई आहे, हा वाच्यार्थ आहे. पण त्या सगळ्यांच्या मेळातून जो अर्थ जातो तो ध्वन्यर्थ किंवा व्यंग्य आहे. आणि हा व्यंग्य अर्थ कोणत्याही कलाकृतीमधून आपल्याला जाणवत असतो. आणि जेव्हा माझं समज झालं की ध्वनी सिद्धांत हा केवळ साहित्यापुरता किंवा त्यातही केवळ कवितेपुरता नाही, तो चित्रकृतीला, छायाचित्रकृतीला, नाटकाला, अशा विविध कलांमध्ये लाभ आहे आणि आपल्याला त्याचा आशय समजतो. असं आहे. तर ते अनिलांचा हा विचार त्यामागे आहे. त्यांनी त्या काळामध्ये
एक दीर्घ निबंध व्याख्यान होतं ते त्यांचं, ते त्यावेळेच्या जुन्या साहित्य आले त्यांना छापलं गेलं होतं. त्यावेळी ते चांगलं व्यवस्थित असं एक साहित्य नावाचं मासिक होतं. तर त्यामध्ये त्यांनी भारतीयांचं साहित्य चिंतन या विषयावर जे काही लिहिलेलं आहे, तर त्यातून मला हळूहळू असं वाटायला लागलं की आपण हे काही वाचायचं नाही आणि काय अडगळ वगैरे म्हणत राहायचं ते बरोबर नाही. त्याला वाचून पाहिलं पाहिजे. दुर्दैवाने माझ्या व्यक्तिगत बाबतीत असं झालं की मी संस्कृत शिकलो नसल्यामुळे आता काय करायचं, तर आमच्या एज्युकेशन कॉलेजमध्ये एक कपाट होतं, तिथे सगळं संस्कृत साहित्यशास्त्र हिंदीत भाषांतर आणि त्या काळातल्या हिंदी नाव नगेंद्र, डॉक्टर नगेंद्र यांनी संपादित केलेली लिहून घेतलेली ती पुस्तकं होती. मी म्हटलं खजिनाच सापडला आपल्याला. ते एक एक करून वाचल्यानंतर जो काही प्रकाश पडला की खरोखर जपण्यासारखा आहे असं मला वाटतं. त्या निमित्ताने खडके सर, एक मिनिट फक्त. ते सरांनी जो उल्लेख केला ना सुधीर पटवर्धनाच्या त्याचा, तर ते त्यांनी थोडक्यात सांगितलं. तुम्हाला जर विस्तृत वाचायचं असेल म्हणजे वर्णमुद्राचा अंक घ्या असं नाही मी म्हणत. ही वेबसाईट आहे वर्णमुद्रा.com नावाची आणि हे सगळे अंक याच्यात अपलोड झालेले आहेत. याच्या एका अंकामध्ये ते विस्तृत टिपण आहे. सुधीर पटवर्धनाच्या ज्या चित्राविषयी सरांनी सांगितलं त्याचं विस्तृत टिपण तुम्हाला यातला एक जो अंक आहे ते कळवेल कोणता. पण सरांनीच केलेलं आहे. सरांचं टिपण आहे. सरांचंच टीम. हा, दोन चित्रकारां म्हणजे पटवर्धनांविषयी एक आहे आणि एक ते नाही का हे म्हणींची चित्र. अच्छा, नवीन. हा, अतुल बोललेलं आहे. नाही 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 अतुल हो, दोडे. नाही पाश्चात्य चित्रकार मॅगी? नाही. म्हणी ते जो जुना बेल्जियन चित्रकार होता ना, बर युगेनचं एक चित्र आहे. त्या म्हणी या अर्थाचं तेच काय त्याचं नाव हे आहे परंतु अमुक वर का असं काहीतरी ते म्हणींना काही जो शब्द आहे ना इंग्रजी त्याच्या त्या चित्रांमधून म्हणी त्या हा म्हणजे उदाहरण घ्या. समजा आपल्याकडची एखादी म्हण असेल कृपण आपलं हे नको पण कृपण काटकसर हवी पण कृपणपणा नको चित्र दिसतंय. अशा चित्रांचा कोलाज आहे त्याच्यावर घेतले. फार सुंदर आहे दोन्ही लेख. ते याच्यामध्ये आहे ते म्हणून तेवढं सांगायचं होतं. अरुण विचारतो काय विचारायचं. ते जिज्ञासा अशी होती की जसा केशवसुतांनी त्यांचा काव्यविचार कवितेतून सांगितला, तर बाकीच्यांनी काही लेख लिहिले की ग्रंथ लिहिला की म्हणजे कोणत्या पद्धतीने सांगितलं बाकीच्यांनी आहे. आणि दुसरा असा की समजा तांबे असतील तर तांब्याच्या अगोदर केशवसुतांनी काय साहित्य विचार मांडला त्याचा तांब्यानी आढावा घेतला का, किंवा अनिल जेव्हा लिहित आहेत तेव्हा आपल्या अगोदर काव्य विचार मांडतायत त्याचा काही त्यांनी खंडन मंडन किंवा चर्चा केली का, असं हे स्वतंत्रपणे लिहित राहिले कवी? नाही आंतरिक नाका आहे त्याच्यात. आता उदाहरणार्थ अर्वाचीन कवींचा जो काव्यविचार आहे तो पत्रांमधून व्यक्त झाला, कवितांमधून व्यक्त झाला. तांब्यांची पत्र आहेत, त्याच्यातून इंग्रजीत पत्र आहेत, केशवसुतांचे इंग्रजीत पत्र आहेत, मराठीतलं एक पत्र तर कविता ही आकाशातील वीज प्रसिद्धच आहे. म्हणजे त्याच्यात एवढी विविधता आहे की मी असं लिहिलंय ते त्यात काही गोळी काढल्या की अर्वाचीन कवींच्या संदर्भात सांगायचं झाल्यास त्यांचा काव्यविचार कधी जाणीवेच्या पातळीवर तर्कशुद्ध स्वरूपात म्हणजे बौद्धिक वैचारिक लेख पत्र, तर कधी नेणिवेच्या पातळीवर प्रतिमांच्या स्वरूपात उत्स्फूर्त काव्यात्मक 20 कविता केशवसुतांनी काव्याविषयी लिहिलेल्या आहेत. तांब्यांच्या आहेत, पुढे मुक्तिबोधांच्या आहेत, बींच्या आहेत. म्हणजे हे सगळ्या पातळीवर कवितेतून काव्यविचार हे पण स्वरूप आहे. कधी कधी चर्चा, कधी युक्तिवाद. उदाहरणार्थ केशवसूत जेव्हा तुतारी गोपणसारखी समाज प्रबोधनात्मक विचारसरणी व्यक्त करणाऱ्या कविता लिहित होते त्यावेळी तांब्यांना ते खटकत होतं. तर मग तांब्यांचं ते पत्रामधून कोणाला तरी मित्राला लिहिलेल्या पत्रात की हे काही
कवितेचं प्रयोजन नाही. आणि मला वाटतं हे फार जिवंत वातावरण वाटतं मला तो काळ लक्षात घेता. तर हे सगळ्या पद्धतीनं व्यक्त झाले आहे. माधव जुलियानांनी पण कवितेतून लिहिलेलं आहे. मुक्तिबोधांनी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये कवितेतून काव्य विचार, सुर्व्यांनी कवितेतून काव्य विचार व्यक्त केला आहे. म्हणजे अभिव्यक्तीच्या सगळ्या पद्धती वापरत होते, पण जुन्या काळात पत्र जास्त दिसतात त्यांचे. आणि नवीन काळामध्ये मग अनिलांनी लेखच्या लेखच लिहिले आहेत. अनिलांची 2 पुस्तकं आहेत की फक्त काव्य एकूणच वाङ्मय विषयक चिंतनावर त्यांची पुस्तकं आहेत ती 2. मला वाटतं पवारांनी संपादन केलेलं, पंडित पवार. हां, तर सगळ्या पद्धतीनं. आणि दुसरं की हे सुटे असा विचार करता येत नाही. केशवसूत जे लिहित होते, आज आपल्याला केशवसूत हे एस्टॅब्लिश कवी म्हणून आपण त्यांच्याकडे पाहतो. सुरुवातीला त्यांच्या खूप टीका झाली. त्याच्या व्यथा सुद्धा कवितेत आहेत त्यांच्या. समाजात कवितेला स्थान नाही याचं दुःखही केशवसूतांच्या कवितेमध्ये आहे. त्यामुळे हे लोक सगळे धडपडत होते आणि जे एकमेकांचं पटलं ते स्वीकारत होते आणि नाही पटलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं ते त्याचा प्रतिवाद करत होते. त्यामुळे ते सुटे बेटावर माझं मी बघतो तुझं तू असं दिसत नाही. अनिलांनी तर रससिद्धांताचा एक गांडोळा घेतला आहे. मुक्तछंदाची चर्चा तर इतकी झालेली आहे त्या काळामध्ये. त्यामुळे मला असं वाटतं की ते एक मराठी विश्व होतं ते सगळं असं समग्र. त्याच्यात कुठे काही नवीन दिसलं की त्याचा प्रतिभा. तू बंद करा. अच्छा. आम्ही घेतो. हे- ठीक आहे, मध्ये घेतलंय. हां, हां. इकडे ना. ठीक आहे, तुला समाधान. नाही. मी फक्त ते हां मला खूप आवडता मुद्दा यातला हां की जरी आपण ह्या शतकामध्ये लिहित असतो हां आणि जरी आपण साठोत्तरी किंवा नवोत्तरी अशा कविता आपण वाचल्या किंवा त्याचा समजा प्रभाव आहे आपल्यावर, तरी सुद्धा मला असं वाटतं की हे सगळे जे महत्वाची कवी आहेत, केशवसूत, बाळा तांबे, कवी बी, माधव जुलिया आणि अनिल, या सगळ्यांचं ना असा एक प्रभाव आपल्यावर आहे की आपल्याला अजून सुद्धा वाटतं की अशी कविता आपल्याला लिहिता आली पाहिजे. चांगलं. हे खूप महत्वाचं, कारण अशा पद्धतीचा प्रभाव आहे त्यांचा. हे मधल्या काळातल्या बाबतीत नाही घडलं का. दुसरं मला खूप महत्वाचं असं वाटतं की त्यांच्या सगळ्या लिखाणाची स्टाईल आहे ती स्वाभाविक स्टाईल. सकाळी आपण जे बोलत होतो की ओढून ताणून कविता, हे त्यांना मान्य नव्हते मला वाटतं. त्यांच्या अर्थाने त्यांचा रससिद्धांत असा आहे की सहज आलं पाहिजे. तुम्ही फार विचार करून विचारपूर्वक असं घेऊ नका, अशा पद्धतीचं एक आहे. आणि तिसरी खूप महत्वाची गोष्ट की लिरिकल कविता ज्या मंडळींनी सगळ्यांनी लिहिली. म्हणजे अगदी मुक्तछंद असला तरी त्याला एक लय होते असं आपण म्हणतो. तर भारत आंबे काय, केशवसूत काय, कवी बी काय, यांनी मुख्यतः कविता जी लिहिली जी आपल्या ओठावर आहे त्याचं एक लिरिकल कविता लिहिली. आणि चौथी खूप महत्वाची गोष्ट की हे लोक खरोखरच कवी म्हणून असं आयुष्य जगत होते. म्हणजे कवितेचा विचार करणं, एकमेकांना विचारणं, आपण काय की काय भारतामध्ये पत्र असेल, व्हॉट आय हॅव रिटन असं म्हणते ती कविता आहे. व्हॉट आय थिंक अबाउट माय पोएट असं एक पत्र आहे. तर कवितेविषयी विचार सतत करत राहणं किंवा विचारत राहणं किंवा स्वतःलाच विचारणं. म्हणजे मध्ये एकदा शंकरवाद्य सरांनी बोलता बोलता असं बोलले की मी 6 महिन्यांनी स्वतःला विचारतो की मी खरोखरच कवी आहे. तर हा जो विचार येतो ना की आपल्या सत्वाविषयी विचार करणं, आपण कवी आहोत का असं विचार करणं, किंवा कवितेला आवश्यक ज्या गोष्टी आहेत त्या आहेत का आपल्याकडे असा विचार करणं, ही मला वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. तर या काळामध्ये मला नेहमीच वाटते व्हॉट इज मिसिंग आताच्या काळामध्ये. आता उलट आहे, आम्ही कमी नाही का. पण कविता म्हणून आपण सगळे जगतो, कवी म्हणून जगतो. एखादी गोष्ट कवितेतून रचित करून घेतो. म्हणजे तो उत्तम चित्रपट असला तर आपण म्हणतो ही उत्तम कविता आहे असं, किंवा कवितेच्या अंगाने सगळं बघतो. नाटक कुठलं नाटक तुम्हाला आवडतं ते कविता काहीतरी सांगतं, कवितेचा विचार देतं, कवितेसारखा विचार देतं, तर ते तुम्हाला नाटक आवडतं. अशा पद्धतीनं कवितेचे डोळे सगळे त्या कवीला अंगाला आहे. अशी कवी सध्या नाही आहे, किंवा आपण म्हणतो की असे कवी मिसिंग असतात. आणि मग आपण मग उर्दू कवितेच्या ओळी म्हणतो, गालिबच्या ओळी म्हणतो, कुतुबोच्या ओळी म्हणतो. ते याचं कारण आपल्याला असं आहे की हे सगळं मिसिंग आहे असं मला वाटतं. त्याच्यामुळे हे सगळे खूप महत्वाचे कवी आहेत, वाचिक कवी असले तरी, आणि यांचा खूप मोठा पगडा आपल्यावर आहे. आणि
वी शुड बी प्राऊड ॲक्च्युली की हे असे कवी आपले झाले म्हणून आपण आपला बेस अगदी छान झालेला असं आपण म्हणायला हरकत नाही. नेमाडेंच्या कादंबऱ्यांच्या अनेक पानांमध्ये कविताच आहेत म्हणून तो सत्व जाणवतो ते सगळे. पार्श्वभूमीला आहे ना कविताच आहे, कविताच आहे. भोसलात कविता आहे, सगळीकडे. फुलझरीला बेडार कविताच आहे. गद्यामध्ये त्यांच्या त्याच्यामुळे नाही, आता काही गोष्टी जसं यांची शैली तुम्हाला स्वाभाविक वाटते, अकृत्रिम वाटते. त्याचं एक कारण असं सांगता येईल की हे जे रोमॅन्टिसिस्ट कवी आहेत ह्या कवींनी अभिजातवादाविरुद्धचं बंड म्हणूनही रोमॅन्टिक विचारसरणीकडे पाहता येते. आणि अभिजातवादामध्ये म्हणजे क्लासिसिझममध्ये भाषा कशी अशी डौलदार म्हणजे अलंकारिक, पण यांचं त्याच्या विरुद्ध बंड म्हणूनही हे लिहित होते. आणि म्हणून ते सामान्यांच्या भाषेकडे साधी सोपी. आणि एकानं तसं म्हटलंय की झाडाला पानं जितक्या स्वाभाविकपणे फुटतात तितक्या स्वाभाविकपणे आपल्यातून कविता आली पाहिजे, असं एक विधान आहे माझ्या त्या पुस्तकामध्ये. तर ते स्वाभाविकता जी आली ती क्लासिसिझमला त्याच्या विरुद्धचं बंड म्हणूनही ते आलं की आम्ही आमच्या स्वाभाविक भाषेत लिहू. पण तरी त्याच्यात गंमत कशी असते की रोमॅन्टिक कवींमध्ये पण बीकडे जर तुम्ही गेलात तर बींच्या काही कविता सोडल्या तर काही कविता संस्कृत प्रचुरतेकडे जातात. तर ते आता मला असं वाटतं की माणूस असा सुटा नसतो ना, भूतकाळ आहे, परंपरा पगडा. कुसुमाग्रज एका बाजूला कणासारखी बोली भाषेतली कविता, पण दुसऱ्या बाजूला सरांनी उदाहरण दिलं की अतिशय अलंकारिक अभिजात याच्यामध्ये कोलंबसाची गर्भवती. तर मला असं वाटतं की हे सगळं म्हणजे काही स्वीकारत काही नाकारत त्याचं प्रमाण तरी बदलतं, असं पुढे पुढे हे जातात. आणि केशवसुतांवर तर शेवटी आरोप झाला. आता बघा, एका बाजूला केशवसुतांनी 20 कविता लिहिल्या की कवितेबद्दलच्या, रसिकाबद्दलच्या, आस्वादाबद्दलच्या. कवितेतून म्हणजे काहीतरी सुचलं आणि घरी जाईपर्यंत ते निसटलं त्याच्यावरही कविता आहे निर्मितीबद्दल 20. तर त्यांच्यावर शेवटी काही लोकांनी रोगटपणाचा आरोप केला त्या काळात की हे काय स्वतःबद्दल सतत विचार करणं हा रोगटपणा आहे. आणि त्याला आणि त्याला कुसुमावतींनी उत्तर दिलं की नाही, एक उदात्त ध्येय घेऊन ते निघाले होते, ते ध्येय तपासत होते ते पुन्हा पुन्हा, आणि त्या ध्येयासाठी आपण पात्र आहोत की नाही हा आत्मपरीक्षणाचा सूर त्याच्यामध्ये दिसतो. अशी मोठी म्हणजे एक जिवंत वातावरण दिसते ते त्या काळात. तर चांगली निरीक्षणं तुमची की ती स्वाभाविक भाषा किंवा स्वतःच्या कवी म्हणून असणाऱ्या प्रतिमेचा शोध. तशा अनेक व्याख्या आहेत कवितेच्या. प्रख्यात T.S. इलियटची तुम्हाला आपल्याला माहित आहे, पण मला सगळ्यात आवडलेली व्याख्या रॉबर्ट फ्रॉस्टची आहे. पोएट्री बिगिन्स इन डिलाइट अँड एंड्स इन विस्डम. ते एका शहाणीकडचा प्रवास कवीचा जर झाला नाही काय त्याला, म्हणजे मला आवडलेली व्याख्या आहे. कदाचित त्याच्यावर वाद होऊ शकेल. खूप सुंदर सेशन झालं हे हेमंतचं. याच्या पुढचं थोडा म्हणजे कवितेचा अनुवाद त्याने थोडंसं नुकतंच एक खळबळजनक विधान हे नेमाडे सरांनी केलेलं आहे की काय ते चांगला अनुवाद केल्यापेक्षा तिला स्वनिर्मिती करणे कधी चांगलं असं एक विधान माझं नाही, नेमाडे सरांनी 15 दिवसापूर्वी केलेलं आहे. आणि त्याला त्याच्या आधीच उत्तर दिलं गेलेलं आहे डहाके सरांकडून, कारण की ते नागपूरला अक्षय कुमार गायनचा काही सूर असा होता की आणि औरंगाबादला रसाळ सभे म्हणाले होते की कवितेचा अनुवादच करू नये, कारण आपल्याला त्याचं सगळं त्याची काही त्या मातीतून आलेली असते, त्याच्यात आपण तेवढे हे झालेलो नसतो. पण याला सरांनी फार चांगलं उत्तर दिलं की असं जर झालं असतं तर अनेक उत्तम कलाकृती आपल्यापर्यंत पोहोचल्या नसत्या. आणि मार्केसचं प्रख्यात विधान आहे स्वतःच्या अनुवादकांच्या विषयीच्या कृतज्ञतेचं, 100 Years of Solitude जर इंग्रजी भाषेत आली नसती तर युरोपला मी माहीतच झालं नसतं. हे मार्केसचं विधान आहे. तर ते सर त्याच्यावर नंतर बोलतीलच पुन्हा. प्रफुल्ल कवितेचा अनुवाद जो स्वतः एक उत्तम अनुवादक म्हणून प्रख्यात आहे. स्वगत, जगण्याच्या पसाऱ्यात, पायी चालणं, हरवलेल्या वस्तूंचं मित्र अलीकडचा, असे 4 कविता संग्रह ज्यांच्या हिंदी अनुवाद पैदल चलूंगा, समुद्रवर गस्त, आत्मकथे, बरे युवा, मुन्ना. मुन्ना हा कन्नड भाषेत झालेला अनुवाद. हे
त्याच्या कवितांचे अनुवादाचे संग्रह आहेत. स्वतः प्रफुल्लांनी केलेले अनुवाद पूल नसलेली नदी ह्या मानसीय मल्याळी कथा लिहिणाऱ्या त्यांचे अनुवाद 2009 आणि 2024 आता दुसरी आवृत्तीचे आहे. जास्तीचे नाही विनोद कुमार शुक्ला यांच्या हिंदी कविता संग्रहाचा अनुवाद, ज्ञानेंद्रपती यांच्या संशयात्मक त्या कविता संग्रहाचा अनुवाद, दगड भिरकावू लागलोय चंद्रकांत देवदारे यांच्या पत्थर फेक रहा होता अनुवाद, आणि अलीकडे जे खूप गाजत आहे पुस्तक, मी पुन्हा असं समजू नका की प्रकाशक म्हणून हे करतोय, हे नसेल तर जरूर मागवा माझ्याकडून, केवळ कुछ वाक्य या उदयन वाजपेयी यांच्या हिंदी कविता संग्रहाचा केवळ काही वाक्य यांनी हा अनुवाद या शीर्षकाने प्रफुल्लाने केलेला आहे. त्याचा दुसरं वैशिष्ट्य असं आहे की तशा त्या संख्येने कमी होत्या कविता, पण सरांना त्या वाचायला दिल्या आणि सरांना प्रफुल्ल निर्मिती प्रक्रियेचा मी साक्षीदार असल्याने सांगतोय. सरांना विनंती केली की सर तुम्हाला सुचतील ती तशी रेखाटनं तुम्ही द्या. प्रत्येक कवितेला सरांचं एक रेखाटन. नुकतंच उदयन वाजपेयी नागपूरला येऊन गेले, सरही त्याला होते, आणि दिवाळी अंक जर कोणी घेतला असेल तर त्याच्यावरती या कविता संग्रहावरती 20-22 पानांचा प्रभाकर बागले सरांचा लेख आहे. त्यांच्या लेखाचं शीर्षकच आहे की 21व्या शतकातील टी.एस. इलियट उदयन वाजपेयी बद्दल. आता इंग्रजी शिकविणारा इतके वर्ष शिकवलेला माणूस असं विधान करतो म्हणजे काय त्या कवितेत असेल तर तुम्ही मुळातून वाचा, तुम्ही केवळ काही वाक्य बऱ्यापैकी सवलत देईल, फारशी किंमत तशी नाही आहे, पण महत्वाचा कविता संग्रह. सरांची रेखाटन आहे खरं म्हणजे त्याच्यात, आणि म्हणजे भट्टी जमून येणं ज्याला म्हणतात. उदयन वाजपेयींची कविता, प्रफुल्लाचा अनुवाद आणि सरांची रेखाटन, मनोज पाठक प्रकाशक, आणखी काय वा वा. तर मुखपुष्प आहे प्रफुल्लांचं. अनेक देशी विदेशी कवितांचे प्रफुल्लांनी अनुवाद केलेले आहे. मला एक प्रसंग आठवतो, तो अमेरिकेत गेला होता. आता एवढ्यात गेला ती गोष्ट वेगळी, आधी एकदा गेलेला होता आणि नदीकाठचे कवी प्रतिष्ठान कुठेतरी त्याचा त्या अनुभवांवर एक लेख आला होता. तर काय झालं की हा तिथे त्यांनी गुगलवर ते सर्च केलं की या ज्या ठिकाणी आपण राहतो इथे किती कवी असतील. आवाहन केलं की या ठिकाणी या कॉफी शॉप मध्ये का कुठेतरी या, असाल ते इंटरेस्ट असेल तर खूप जण आले. त्यांच्या नाही तसं नाही, तिथे एक रिव्हर साइड पोएट्स नावाचा त्यांचा ग्रुप होता, नदीकाठचे कवी, आणि म्हणून त्या लेखाचं नाव नदीकाठ. म्हणजे तर ते दर शनिवारी दुपारी 4 वाजता तिथे भेटायचे. आणि पोएट्स अनॉनिमस नावाची संस्था आहे, त्यांची संस्था म्हणजे इन्फॉर्मल कुठे म्हणजे बिलासपूरलाही असेल, रायपूरला असेल, नागपूरला असेल, शेगावला असेल, असं ते अनामिक कवी एकत्र भेटतात. त्यांना मेल टाकला, मी असं असं भारतातून आलो आहे, तुम्हाला भेटायची इच्छा आहे. मग तेव्हा त्यांनी बोलावलं मला, म्हटलं तुम्ही या आणि येताना तुमची कविता घेऊन या इंग्रजी. असं त्याच्यातलं महत्वाचं मला जे सांगायचं होतं, तर यांनी याला आपल्याला शंका असते ना की भारतात हे घडू शकतं, तिथे कसं काय घडेल, म्हणून यांनी एक कविता वाचण्यापूर्वी विचारलं की कदाचित ही प्रतिमा तुम्हाला समजणार नाही म्हणे, कारण काय म्हणे आमच्याकडे ते उंदरं असतात आणि ते मोजे पुरतात म्हणे, तुमच्याकडे असं घडत नसेल तर ते सगळे ओरडले, आमच्या इकडे होतं म्हणजे युनिव्हर्सल आहे उंदराचं पुरतण, आमचे मोजे पुरतात म्हणे. असा एक त्याला महत्वाचं शेअर करायचं होतं. कसं आहे की माणूस जगात सगळीकडे सारखा आहे, अनुभव त्याचे ते आहेत ते सगळीकडे सारखेच असतात. मी एक अनुवाद केला स्पॅनिश कादंबरीचा हिंदीवरून, गुंट्याचा हिवाळा नावाने. ते ख्वान मॅन्युअल मार्कोस नावाचे तिकडले पॅराग्वे देशातले ते त्यांचा एक फोटो एकदम फेसबुकला कुठे नाही मला आला होता व्हॉट्सअपला. तर ते नातवाला कडेवर घेतलेलं आणि असं भारतीय वाटावं असं कुटुंब, तर मी त्यांना एक कमेंट दिली, म्हटलं सर हे भारतच वाटतोय, तुम्ही भारतातलं कुटुंब वाटते. तर त्यांचं मला उत्तर आलं, जगात सगळीकडे कुटुंब सारखी असतात. आम्ही आजोबा असतो, भारतातला आजोबा पॅराग्वेचा आजोबा एकच असतो म्हणजे नातवासाठी. असं छान उत्तर त्यांचं आलं होतं. तर अनेक यांचे सगळ्यात महत्वाचं प्रफुल्लाचं सांगायचं झालं तर हे तो फार मोठा आहे तसा परिचय, पण अलीकडे ज्याला काय झळाळी येणं ज्याला म्हणतात ना,
ते युगवाणीचं जे अंक निघत आहे हे फार मोठं काम प्रफुल्लच्या ऊर्जितावस्था एक प्रकारे आलेली आहे विदर्भ साहित्य संघाला. त्याचं सर्व श्रेय प्रफुल्लला आहे. त्या गोष्टीचा आम्हाला खूप आनंद आहे मित्रांना. आदिवासी साहित्य आणि अस्मितावेद, अरुण कोरटकर, सत्य सत्ता आणि साहित्य, सांध्य सुप्ते शुभ वर्तमान हे आजोबांचे म्हणजे साधनाताई जे आहेत त्यांचे आजोबा त्यांचे कविता संग्रहांचं संपादन आणि अर्थातच मी आधी म्हणालो तसं युगवाणीचं एप्रिल 18 पासून प्रफुल्ल संपादन करतो आहे. अनेक कवितांचे भाषांतर इंग्रजी, हिंदी, मल्याळम, मणिपुरी, नेपाळी अनेक भाषांमध्ये झालेली आहे. स्फुट लेखन आहे बरंच आणि संकलन आहेत कवितेची. त्यात समावेश कशात आहे तर दृश्यांतर, नॅशनल बुक ट्रस्ट, मराठी पोएट्री, इंडियन हिमहर्स, लाईव्ह अपडेट, मराठी कविता का समकाल जे आमच्या प्रकाश भातंब्रेकर सरांनी केलेलं आहे हिंदीमध्ये, त्याच्यात समावेश आहे प्रफुल्लच्या कवितेचा. नाही ठीक आहे, ते महाराष्ट्राला जाणार आहे ना यांचं, ठीक आहे ते वाचन. अनेक ठिकाणी कविता वाचन झालेलं आहे. साहित्य अकादमी, दिल्ली, मुंबई, पुणे, उज्जैन, केरळ असं बऱ्याच ठिकाणी झालंय. पुरस्कार, साहित्य अकादमीचा अनुवाद पुरस्कार, नाशिकचा विशाखा पुरस्कार, शरदचंद्र वृत्तीबोध दिसा संघाचा पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा केशवसूत पुरस्कार, गांधी स्मारक निधी अनुवाद पुरस्कार, बाळशास्त्री जांभेकर अनुवाद पुरस्कार, हे महत्वाचे पुरस्कार प्रफुल्लला मिळालेले आहेत. असा मित्र असणे म्हणजे एखाद्याला जर एखाद्याचा भाग्याचा हेवा वाटावा असं वाटत असेल तर असे मित्र म्हणजे अलीकडे आज मी जी पोस्ट टाकली आहे नागपूर भूषण तिसरे, म्हणजे आधीचे 2 जे आहेत आमचे गणेश शास्त्री कर्नाटे ज्यांना ती पदवी बहाल केली, श्यामधोंड आहेत आणि हा आता तिसरा नागपूर भूषण जो आज सकाळी आम्ही फिरत गेलो होतो. तर असे हे 3 नागपूरकर मित्र माझे ज्यांच्या मैत्रीचा मला खूप आनंद आहे. मला जे नाव आठवत नव्हतं ना तर ते नेदरलँडिश प्रोव्हर्ब्स सरांनी ज्याच्यावर दुसरं जे टिपण आहे ते नेदरलँडिश प्रोव्हर्ब्स या चित्राविषयी आहे. तर प्रफुल्लने आता अनुवाद, कवितेचा अनुवाद हा आपला निबंध वाचला. धन्यवाद. एवढ्या प्रदीर्घ काय म्हणतो एवढं मोठीबद्दल प्रिय मनोज बहुत बहुत धन्यवाद आपको. आदरणीय वसंत आबाजी रहाके सर, समोरचे सगळे मान्यवर, अपूर्व वासनिकजी खूप खूप धन्यवाद तुम्हाला. हा फार चांगला योग तुमच्यामुळे इथे आलेला आहे. कवितेचा अनुवाद या विषयावरचा माझा हा निबंध आहे. साधारणतः 2000 शब्दांचा 7 पानी निबंध आहे. तुम्ही वाचतो इथे. एक गोष्ट आधीच सुरुवातीला स्पष्ट करतो की हा कवितेच्या अनुवाद या विषयावरचा निबंध आहे. मराठीतील अनुवादित कविता असा विषय नाही घेतलेला, कारण त्याच्यामध्ये मग काय झालं असतं की नुसता आढावा आला असता किंवा 19व्या शतकात काय अनुवाद झाले, 20व्या शतकात काय झालं असतं. त्याऐवजी म्हणजे मी स्वतः कवितांचे अनुवाद सातत्याने गेली 30-40 वर्ष करत आलेलो आहे. त्यामुळे त्या अनुभवांवर आधारित आणि एकूण जे काही वाचन आहे, अनुवादित साहित्याचं महत्त्व काय वगैरे या सगळ्या गोष्टींनी, अनुवादाची प्रक्रिया काय, या सगळ्या गोष्टींचा विचार करायचा प्रयत्न इथे केलेला आहे. कारण काय माहिती आहे का की आपण इथे आपण चर्चा करतो आहोत सारखी की 60वी पिढी, 90वी पिढी, आधुनिकता, कवितेमध्ये होत जाणारे बदल, असे अनेक गोष्टी ज्या आपण करतो ना, याच्यामध्ये एक गोष्ट आपल्या लक्षात येत नाही की त्या काळातल्या पिढीमधल्या कवींवर अनेक कवींचा प्रभाव असतो. म्हणजे आपल्या मराठी भाषेतल्या परंपरेचा प्रभाव तर असतोच, पण इतरही भाषेतल्या म्हणजे शक्य आहे एखाद्या कादंबरीकारावरती शरदचंद्रांचा प्रभाव असेल, प्रेमचंद्रांचा प्रभाव असेल, हे आपल्या भाषेच्या बाहेर केले गेले आणि का असू नये. एखाद्या कवीवरती इलियटचा प्रभाव असू शकतो, त्या अनेकांचा म्हणजे आता काफ्काचा प्रभाव असतो अनेकांवरती, सार्थचा असतो, काम्यूचा असतो. तर हे सगळे जगभरातले प्रभाव त्या काळामध्ये लेखक कवी पचवत आलेले आहेत आणि पचवून मध्ये आपली भूमिका मांडतात आपल्या आणि आपल्या भाषेमध्ये हे करत असतात. त्याच्यामुळे काव्यविचाराचा जेव्हा विकास होतो तेव्हा समांतर जी भाषिक परंपरा असतात त्यांचा देखील आपल्या भाषिक परंपरेवर प्रभाव होत असतो आणि तो एक तौलनिक प्रवाह अतिशय महत्त्वाचा प्रभाव आहे.
हा कारण की कवितेचा काळ, कवितेमधले प्रयोग, कवितेमधली जी वैचारिकता आहे, कवितेच्या जगामध्ये कुठे कशी, समजा केनियामध्ये कशी कविता लिहिली जाते हे जर मला पाहिलं तर मला शेवटी ती कविता आहे आणि ती एका माणसाने लिहिलेली कविता आहे. त्याच्यामुळे त्याचाही प्रभाव माझ्यावरती पडणारच आहे मी जेव्हा अनुवादातून वाचेल तेव्हा. त्यामुळे हा मला वाटतं की काव्य परंपरेच्या दृष्टीने, काव्य इतिहासाच्या दृष्टीने आणि जसा हेमंतचा जो विषय होता तो काव्य विचारांच्या मध्ये जे काही बदल होत गेले आणि या पद्धतीने अधिक समृद्ध होत गेले त्या दृष्टीने अनुवाद हे फार महत्वाचे आहे. कवितेचा अनुवाद या विषयावर बोलणे हे माझ्यासाठी स्वतःच्या आत डोकावण्यासारखे आहे. जगातील अनेक लेखक, वसंतरावांनी पण खूप अनुवाद केले म्हणजे, आणि अनुवादाचं महत्व वारंवार ते लक्षात आणून देत असतात. जगातील अनेक लेखक त्यांच्या मूळ लेखनासोबत भाषांतरेही करत असतात. मी माझ्या लेखनासोबत सातत्याने अनुवाद करत आलो आहे आणि त्यातील बहुतांशी अनुवाद हे कवितांचे केलेले आहे. कवितेच्या अनुवादाबाबत माझ्या अनुभवावर आधारित माझी काही निरीक्षणे आणि विचार इथे मांडण्याचा माझा प्रयत्न राहील. कवितेच्या अनुवादातील पेच यासोबतच लेखकाला भाषांतर करण्यास कुठून प्रेरणा मिळते, लेखकाने अनुवाद करणे गरजेचे आहे काय, अनुवादाची सामाजिक फलश्रुती काय, अशा काही प्रश्नांनी स्पर्श करण्याचा माझा प्रयत्न राहील. कवितेच्या अनुवादाचे स्वरूप, अनुवादाची प्रक्रिया याबाबतही काही निरीक्षणे मी इथे या निबंधातून मांडणार आहे. सुरुवातीला अरुण कोलटकरांच्या द बोटराईड मधील एका कवितेच्या 2 ओळी मी इथे मुद्दा उद्धृत करतो आहे. त्या 2 ओळी अशा: ट्रान्सलेटिंग अ पोएम इज लाईक मेकिंग लव्ह, हॅव्हिंग एन अफेअर, मेकिंग लव्ह टू अ पोएम विथ द बॉडी ऑफ अनदर लँग्वेज. या कोलटकरांच्या 2 ओळी आहेत बोटराईड मधल्या. तर कवितेचा अनुवाद करणे ही गोष्ट अनुवादकाकडून केवढ्या आत्मीय आणि तीव्र स्वरूपाच्या सहभागाची मागणी करते या 2 ओळींमधून लक्षात येते. या जगात बहुतांश लोक आपापल्या इतिहासासह आपल्या संस्कृतीच्या वर्तुळात आपल्या भाषेत राहतात. भाषांतराची शक्यता तेव्हाच संभवते जेव्हा अनेक भाषा अस्तित्वात असतात आणि त्यांचा एकमेकांशी संबंध येतो. त्यांना एकमेकांकडून काही द्यायचे घ्यायचे असते. जर उर्वरित जगाशी काही देणे घेणे नसेल तर भाषांतराचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र सारे जग आता एकमेकास जवळून निहाळत असल्याने आणि जगाचे कानेकोपरे आता अत्यंत निकट आले असल्याने भाषांतराची अपरिहार्यता वाढलेली आहे. इथे मला ख्रिश्चन मिथक परंपरेतील जुन्या करारातील जेनेसिस मधील टॉवर ऑफ बॅबेलची कथा आठवते. या कथेनुसार नोहाच्या नौकेतून वाचलेले जगातील लोक आधी फक्त एकाच भाषेत बोलत होते. नोहाची नौका कथा सगळ्यांना माहिती असते. जग बुडायला लागलं, नोहाने नौका गेली, त्यामध्ये जेवढे लोक राहिले तेवढे जगामध्ये शिल्लक राहिले, बाकी सगळं जग बुडालं. तर हे सगळे लोक एकाच भाषेत बोलत होते. ते बॅबिलॉन मधील मेसोपोटेमियात राहत होते. त्यांच्यातील भाषिक एकात्मतेमुळे अनेक अवघड कामे ते एकजुटीने सहजगत्या पार पाडत असत. या लोकांनी असे ठरवले की आता आपण एक उंच मनोरा बांधूया, म्हणजे एक गाव बांधूया आणि एक तयार करूया आणि एक उंच मनोरा बांधू. हा मनोरा कुठपर्यंत जाणार होता तर तो थेट स्वर्गापर्यंत पोहोचणार होता. म्हणजे पृथ्वीवरच्या लोकांना आपली स्वर्गापर्यंत सहजगत्या आणि कुठल्याही मदतीशिवाय, म्हणजे अगदी देवाच्या मदतीशिवाय देखील पोहोचण्याची शक्ती दाखवून द्यायची होती. बांधकाम सुरू झाले, मनोरा उभा राहू लागला. मात्र देवाला हे काही आवडले नाही. पृथ्वीवरचे लोक मनोऱ्याच्या माध्यमातून थेट स्वर्गात पोहोचू लागले तर देवाची गरजच काय होईल. त्यामुळे देव अस्वस्थ झाला. त्याला हा मानवाचा उद्धटपणा आवडला नाही. त्याने लोकांना धडा शिकवायचे ठरवले आणि एक खूप सोपा मार्ग अवलंबला, ज्याबाबत आपण आज या काळात पुन्हा एकदा जाणून घेणे खूप महत्वाचे आहे. देवाने काय केले तर त्याने सगळ्या बॅबिलोनियन लोकांमध्ये भाषेबद्दल संभ्रम निर्माण केला. त्याने सगळ्या लोकांना वेगवेगळ्या भाषा दिल्या आणि सगळे लोक वेगवेगळ्या भाषेमध्ये बोलू लागले. त्यामुळे झाले काय की कुणालाच कुणाची भाषा कळेनाशी झाली. मग लोकांमध्ये गैरसमज निर्माण होऊ लागले, भांडणे सुरू झाली आणि मनोऱ्याचे काम खोळंबले.
सगळे लोक पृथ्वीवर विखरून गेले, ईश्वराचा हेतू साध्य झाला. हिब्रू व्युत्पत्ती शास्त्रानुसार बॅबेल या शब्दाचा अर्थच मुळात कन्फ्युजन असा आहे. म्हणजे टॉवर ऑफ बॅबेल हा संभ्रमांचा मनोराच होता असे म्हणायचं तर. एक भाषीय लोक एक संभ्रमाचा मनोरा उभारायला निघाले होते आणि ईश्वराने त्यांच्यात अनेक भाषा पेरून तो भेद हाणून पाडला. तर आता असे म्हणायला हरकत नाही की जर त्यावेळेस तिथे दुभाषी किंवा भाषांतरकार निर्माण झाले असते तर हा गोंधळ झाला नसता आणि मनोरा पूर्ण होऊन मानवी कल्याणाचे इप्सित साध्य झाले असते. भाषांतरकाराचे महत्व अशा तऱ्हेने फार पूर्वीच अधोरेखित झालेले आहे. भाषा ही मानवी जीवनाचे रूपक आहे. नोम चॉम्स्की सारखे भाषा शास्त्रज्ञ भाषेला एक जिवंत मानवी अवयव मानतात. खरे तर भाषेजवळ स्वतःची एक मर्यादित अशी सामुग्री असते, जसे काही ध्वनी असतात किंवा काही चिन्हे असतात. परंतु या मर्यादित सामुग्रीच्या आधाराने जेव्हा ती भाषा म्हणून उभी राहते तेव्हा ती असंख्य अर्थ प्रस्तुत करण्यास सक्षम अशी व्यवस्था म्हणून उभी राहते. भाषेमध्ये अर्थाच्या असंख्य थरांच्या शक्यता दडलेल्या असतात. या भाषेत समाज प्राण फुंकतो. या भाषेमध्ये समाज प्राण फुंकतो. ही भाषा जर समाजात जिवंत राहिली, वाहती राहिली तर ती जिवंत समाजाच्या रक्तवाहिनीचे काम करते. व्यवहारात तर भाषेचा वापर होतच असतो आणि त्यामुळे भाषा जिवंतपणे प्रचलित राहते. मात्र जेव्हा एखादा लेखक भाषा लिहितो तेव्हा त्या भाषेत अनेक गोष्टी अनपेक्षितपणे येतात. भाषेच्या जड गंधहीन सामुग्रीला लेखक सजीव करत असतो. भाषेला अर्थमध्ये आणि गंधित करणे हे लेखकाचे काम आहे. लेखकाला भाषेच्या अनेकार्थतेची कल्पना असते आणि त्याचा तो पूर्ण शक्तीनिशी वापर करत असतो. त्याला भाषेचा केवळ वाच्यार्थ वापरायचा नसतो, तर त्याचे लक्ष भाषेचा व्यंगार्थ आणि लक्ष्यार्थ वापरणे हे असते. विशेषतः कवितेसारख्या लेखन प्रकारात तर हे अनेक अर्थता हे चांगल्या साहित्याचे एक लक्षण ठरते. त्यामुळे कवितेत अनेक अर्थता ही अपरिहार्यपणे येते. कवितेचा अनुवाद करत असताना देखील या अनेक अर्थतेचे भान अनुवादकाला ठेवणे गरजेचे आहे. कवी जेव्हा कविता लिहितो तेव्हा कवीची स्वतःची विशिष्ट भाषा असते, त्याची स्वतःची शैली असते. कवीची भाषा ही अनेक लौकिक संदर्भाने तयार होत असते. जसे कवीचे पूर्वजीवन, कवीची प्रादेशिकता, कवीची बहुश्रुतता अशा अनेक गोष्टी त्यामध्ये येत असतात. या विशिष्टतेचे स्वरूप अनुवादकाला आधी समजून घ्यावे लागते. कवितेचा अनुवाद गद्याच्या अनुवादापेक्षा वेगळा असतो, कारण मुळात चांगली कविता ही अनेक स्तरांवर वावरते. अनेक अर्थता हे तिचे महत्वाचे लक्षण तर असतेच. कवितेच्या गाभ्यात असलेली आणि वाचकाला भिडून भाषिक स्तरापलीकडचा वेगळा अनुभव देणारी भावनिकता हे देखील चांगल्या कवितेचे लक्षण आहे. सोबतच वाचकाच्या विचार विश्वात आंदोलने निर्माण करण्याचे काम देखील चांगली कविता करीत असते. चांगली कविता वरवरच्या भाषिक अर्थापेक्षा अधिक खोलवर जाऊन अर्थाची अनेक वलये उठवीत असते. ती वाचकाच्या मनात अनेक तरंग उठवून त्याच्या अनुभव विश्वाला स्वतःशी जोडून घ्यायला भाग पाडते आणि एक संपन्न भाषिक अनुभव देते. या सगळ्या गोष्टींचे भान कवितेच्या अनुवादकाला ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. एक छोटेसे उदाहरण घेऊया. ज्ञानेंद्रपती यांची कविता आहे. या कवितेचा शीर्षक आहे गमशे की गंध. संशयात्मक संग्रहातली कविता आहे. या कवितेच्या सुरुवातीच्या काही ओळी अशा, मूळ हिंदीतल्या ओळी अशा की चोर का गमछा छूट गया, जहां से बक्सा उठाया था उसने वही एक चौकोर शून्य के पास, गेंडू रियाया सा पड़ा चोर का गमछा, जो उसके मुंह ढकने में आता का, के असूर्यम पश्या वधुए जब उचित ही गुम हो गई इतिहास में, चोरों ने बमुश्किल बचा रखी है मर्यादा, अपनी ताड़ की निगाह नीची की. हा एक छोटासा त्या कवितेतला अंश आहे. याचा मराठी अनुवाद लगेच मी वाचतो.
चोराचा पंचा, गमछाला पंचा केला. मागे राहून गेला, जिथून त्याने पेटी उचलली त्याच एका चौकोनी शून्याजवळ तिथेच चुंबळी सारखा पडलेला चोराचा पंचा. तो त्याचं तोंड झाकण्याच्या कामात येत असावा. आता सूर्यकिरणांचा स्पर्शही होऊ न देणाऱ्या सुना परत झालं इतिहासात नाहीशा झाल्या असताना फक्त चोरांनीच प्रयत्नपूर्वक मर्यादाशीलता शाबूत ठेवली आहे, आपली पाताळधुंडी नजर चुकून. हा त्याचा मराठी अनुवाद केला. आता या अनुवादामध्ये आलेल्या काही 2-3 बारीक गोष्टी सांगतो एक उदाहरण म्हणून. या कवितेमध्ये आलेला गेंडूरिया हा जो शब्द आहे हा प्रमाण हिंदी भाषेचा शब्द नाही, तो हिंदीतल्या बोलीतला शब्द आहे. मूळ शब्द गेंडूरिया असा आहे आणि त्याचे बोलीतील बदललेले रूप या भाषेत या कवितेत आलेले आहे. ज्ञानेंद्रपतींच्या कवितेमध्ये तसे पण अनेक बोलींमधले शब्द येतात. आता अशा वेळेस या शब्दाकरता मराठी प्रतिशब्द काळजीपूर्वक द्यावा लागतो. बोलीतील एखादा अनवट शब्द देण्यापेक्षा आपल्या बोलण्यात येणारा सरळ चुंबळ असा शब्द इथे अनुवादामध्ये योजला गेला आहे. तसेच इथे असूर्यम पश्चात हा सरळ तत्सम शब्द मूळ हिंदी कवितेमध्ये येतो. मूळ कवीने हा थेट संस्कृत शब्द इथे वापरलेला आहे. खरे तर मूळ भाषेत वापरलेला एखादा तत्सम शब्द मराठीत चालत असेल तर तो तसाच वापरला जाऊ शकतो. मात्र एका भाषेत चालणारा तत्सम शब्द दुसऱ्या भाषेत चालेलच असे देखील नाही. त्यामुळे इथेही याबाबत फार विचारपूर्वक योजना करावी लागली. या ठिकाणी मराठी अनुवादात शब्द विस्तार करावा लागलेला आहे. हे लक्षात आलं असेल तुमच्या की याच्यामध्ये ओळ मग कशी केलेली आहे की आता सूर्यकिरणांचा स्पर्शही होऊ न देणाऱ्या सुना असं सरळ सरळ म्हटलेलं आहे. म्हणजे अर्थविस्तार झालेला आहे, शब्द विस्तार झालेला आहे. म्हणजे एका शब्दात प्रतिशब्द न देता तिथे अर्थाची स्पष्टता येण्यासाठी अधिक शब्दांची योजना करावी लागली. त्यामुळे मराठी अनुवादात ओळ देखील एक वाढलेली दिसून येते. तसेच मराठी अनुवादातील अखेरच्या ओळीत आलेला पाताळधुंडी हा शब्द हा मूळ हिंदीमध्ये नाहीये, पण त्यातला अर्थ अनुवादामध्ये आणण्याकरता पाताळधुंडी हा शब्द आपल्याला एका समर्पक मराठी म्हणीची आठवण करून देतो. ती म्हण आहे खालमुंडी पाताळधुंडी. त्यामुळे अनुवादित मजकूर हा भाषेशी अधिक सेंद्रिय नाते साधतो असेही इथे जाणवते. इथे आता एक मुद्दा असा उपस्थित करतो की मूळ लेखनात आलेल्या बोलीभाषांमधील शब्दांकरता पर्यायी शब्द निवडताना पुन्हा लक्ष्य भाषेतील संबंधित एखाद्या बोलीचीच निवड करावी काय, हा खरे तर कळीचा प्रश्न ठरू शकतो. हा प्रश्न अनुवादकाला नीट हाताळता यायला हवा. लक्ष्य भाषेत उपयोजित केलेली बोली कदाचित त्याच भाषेतील विशिष्ट बोलीशी संबंधित नसलेल्या भाषकांकरता अडचणीची ठरू शकते. म्हणजे वराडीतला एखादा शब्द मी वापरला आणि तो कोकणातल्या वाचकाला कळलाच नाही. उद्या प्रवीण बांदेकरने एखादी कविता वाचायला घेतली, त्याला कळलंच नाही, काय करणार. किंवा वाडवळी मधला एखादा शब्द मी वापरलाय, तो मला इथे विदर्भात कळला नाही. तर मुद्दा याच्यामध्ये असा येतो की बोलीचा अनुवाद करताना पुन्हा एखादी समांतरपणे बोली वापरावी का. तर लक्ष्य भाषेत उपयोजित केलेली बोली कदाचित त्याच भाषेतील त्या विशिष्ट बोलीशी संबंधित नसलेल्या भाषकांकरता अडचणीची ठरू शकते. क्वचित प्रसंगी ती मूळ संहितेतील संदर्भासाठी गैरलागू ठरत असल्यास अनर्थकारी देखील ठरते. अशी उदाहरणे देखील माझ्या पाहण्यात आलेली आहेत. म्हणजे कवितेचं किंवा एखाद्या कादंबरीमध्ये मी वाचलं, त्या वातावरण संपूर्ण भिन्न असेल आणि त्याच्यात जर आपण बोली भाषेतली वाक्य टाकायला लागलो तर ते अनेकदा अक्षरशः हास्यास्पद होतं. समजा एखाद्या आपण अमेरिकन कादंबरीचा अनुवाद करतो आणि अमेरिकन कादंबरीमध्ये ग्रामीण जीवनात स्लॅंग वापरलेली आहे. आता स्लॅंग करता जर मी ते वराडी वापरायला लागलो तर तिथलं वातावरण, त्या संपूर्ण कादंबरीचं वातावरण आणि पात्राच्या तोंडी वराडी भाषा हे अत्यंत हास्यास्पद वाटतं वाचताना. अशी काही उदाहरणं देखील पाहण्यात आली. त्यामुळे मूळ कृतीत आलेल्या बोलीतील शब्दांचा किंवा वाक्यांचा अनुवाद करताना पुन्हा वेगळ्या बोलीचा वापर माझ्या मते टाळणे श्रेयस्कर ठरते. त्याऐवजी बोलण्यातल्या
सहज प्रमाण भाषेतील शब्दांचा वापर करणे अधिक समर्पक ठरू शकते. अनुवादकाला लेखनाच्या शैलीचाही विचार करणे आवश्यक आहे. प्रत्येक कवीची स्वतःची शैली असते, अभिव्यक्तीची पद्धत असते. कवितेच्या अनुवादाच्या बाबतीत कवितेची शैली अनुवादात येणे आवश्यक असते. मात्र बरेचदा हे पूर्णपणे साध्य करणे शक्य होत नाही. हे खरे असले तरीही तसा प्रयत्न केला असल्यास काही अंशी तरी मूळ शैलीचा अनुभव वाचकास येऊ शकतो. एखादी शैली एखाद्या कवीचे व्यवच्छेदक लक्षण ठरते, त्यावेळेस अनुवादकास अनुवाद करताना त्या शैली वैशिष्ट्याची गंभीर दखल घेणे भाग असते. विनोद कुमार शुक्ल यांचा अनुवाद करताना मला सगळ्यात जास्त ताण त्यांची शैली अनुवादात टिकवताना पडत होता. 2च ओळी फक्त वाचतो मी. एका कवितेतल्या 3 ओळी आहेत. कोई नहीं का अंतहीन एकांत है, कोई नहीं का अंतहीन एकांत है, आसपास कुछ अंतहीन में, आसपास कुछ अंतहीन में भी कोई नहीं, बहुत अंतहीन में भी नहीं. एवढ्या जोडी आहे. पुन्हा एकदा वाचतो. कोई नहीं का अंतहीन एकांत है, आसपास कुछ अंतहीन में भी कोई नहीं, बहुत अंतहीन में भी नहीं. आता ही विनोद कुमारांची विशिष्ट शैली आहे, टिपिकल एकदम. आणि तुम्ही विनोदजींच्या काय होतं, विनोदजींच्या प्रभावामध्ये कविता लिहिणारे कवी मराठीतही पण आहे, हिंदीमध्येही पण आहे. हिंदीत सपशेल तोंडावर पडतात विनोदजींसारखी शैली वापरायचा प्रयत्न केला तर. आणि मराठीतही पण उदाहरणं आहेत, आपल्या जवळची समोरची उदाहरणं आहेत. तर आता अशा पद्धतीच्या ओळी लिहून विनोद कुमार एक भाषिक पेच निर्माण करतात. हा जो पेच आहे तो नीट समजून घेऊन त्याची उकल करून त्या पेचाची आपल्या भाषेत पुनर्निर्मिती करणे ही कवितेच्या अनुवादातली अत्यंत अवघड अशी शब्दक्रिया आहे. शस्त्रक्रिया नाही, शब्दक्रिया म्हणतो मी. आता याचा अनुवाद कसा केलाय त्याचा एक तो वाचून दाखवतो. कुणीच नसण्याचा अंतहीन एकांत आहे, कुणीच नसण्याचा अंतहीन एकांत आहे, जवळपासच्या अंतहीनात कुणीही नाही, टोकापर्यंतच्या अंतहीनातही नाही. आता यामध्ये ती शैली वैशिष्ट्याचा काहीतरी अंश आला असावा असा प्रयत्न अनुवादकांनी केला असावा याची तरी आपल्याला किमान जाणीव होते. अशा पद्धतीने भाषेचे विविध विभ्रम शोधणाऱ्या आणि विभ्रमांमधून अनेक अर्थवलय निर्माण करणाऱ्या विनोद कुमारांच्या कवितेचा अनुवाद हे अनुवादकाकरता एक भाषिक आव्हानच असते. ते पेडण्याकरता मुळात ती कविता तिच्या अर्थवलयांसह नीट समजणे गरजेचे आहे. कवितेचा अनुवाद करताना अनुवादक त्या भाषेत खोलवर जातो. मूळ लेखकाने भाषेतून साध्य केलेल्या गोष्टी बारकाईने न्याहाळतो, टिपतो आणि स्वतःच्या भाषेकडे परत येतो. परत आल्यावर तो आपल्या भाषेत ती कविता उभी करण्यासाठी शब्द शोधू लागतो. तेव्हा अनुवादकासमोर अनेक पर्याय उभे राहतात. उदाहरणार्थ जसे तो जंगल म्हणू शकतो, तसेच तो रान देखील म्हणू शकतो, झाडी म्हणू शकतो, अरण्य म्हणू शकतो, वनराई म्हणू शकतो. शब्दांसोबत वाक्याच्या बांधणीसाठी देखील अनुवादकाकडे अनेक पर्याय उभे राहतात. इथे अनुवादकाची भाषिक विवेक बुद्धी कामास येते. भाषांतराची गुणवत्ता भाषांतरकाराच्या भाषिक विवेकावर अवलंबून असते हे लक्षात घ्यायला हवे. अनुवादकाची भाषेवरील पकड आणि भाषा वापरातील कौशल्य या गोष्टी त्या अनुवादाला अद्वितीय बनवत असतात. भाषेवरील पकडमध्ये दोन्ही भाषेंवरील पकड मला अभिप्रेत आहे, मूळ भाषा आणि जी लक्ष्य भाषा आहे. 2 अनुवादामध्ये नेहमी फरक असतो, म्हणजे 2 अनुवादकांनी केलेल्या अनुवादामध्ये नेहमी फरक असतो. याचे कारण 2 अनुवादकांच्या भाषिक क्षमतेत, भाषिक धारणेत फरक असतो हे आहे. यावरूनच अनुवाद हे अनुवादकाशी सापेक्ष असतात हे देखील लक्षात येते. कवितेचाच नव्हे तर सर्जनशील लेखनाचे वस्तुनिष्ठ अनुवाद शक्य नाही हे लक्षात घ्यायला हवे.
ती वाक्य पुन्हा वाचतो. या